नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात निघालेली आहे. भरपूर लोकांनी फॉर्म भरलेले आहे. या कड़ीमध्ये आता आपण प्रश्न सेट जे आहे पोलीस भरती तिथे चालू करणार आहोत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. आणि टेलिग्रामला मी सर्व जे पेपर सेट आहे ते टाकणार आहे. तरी टेलिग्रामला तुम्ही जॉईन नसाल तर प्लीज टेलिग्रामला जॉईन होऊन जा. तुम्हाला जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या दिलेली जाईल. ठीक आहे. तर पोलीस भरती चालक चा जो पेपर होता 2021चा तो पेपर आपण इथे बघणार आहोत. म्हणजे 2021ची भरती होती आणि लेखी परीक्षा जी होती दिनांक 26/3/2023 रोजी पार पडलेली होती. ठीक आहे. पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरचे होते. एकूण गुण 100 आहे. वेळ 90 मिनिटाचा आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये काही सर्वसाधारण सूचना दिल्या जातात. याच्यामध्ये पहिली सूचना बघू शकता तुम्ही मित्रांनो. उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पॅड व काळ्या शाईचा पेन पुरवण्यात येईल. तुम्हाला एवढंच सांगणं आहे की सूचना पूर्ण ऐकूनच जे आहे वाचूनच तुम्ही पेपर सोडवायला सुरुवात करा. ठीक आहे. सूचना नंबर 2 होती, उत्तरपत्रिकावर लिहिण्यासाठी दिलेल्या काळ्या शाईचा बॉलपेनचा वापर करावा. सूचना क्रमांक 3 आहे, लेखी परीक्षा ही 100 गुणांची असून त्यासाठी 90 मिनिटाचा वेळ आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असून सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. सूचना 4 होती, उमेदवारांनी हजेरी पटावर स्वाक्षरी करण्यापूर्वी आपला चेस्ट क्रमांकावर उत्तरपत्रिका क्रमांकावर लिहिल्याची खात्री करून घ्यावी. सूचना क्रमांक 5 होता, उत्तरपत्रिकांची तपासणी OMR पद्धतीने होणार असल्याने आपली उत्तरपत्रिका घाम अथवा धुळीने खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी. सूचना क्रमांक 6 होती, उत्तरपत्रिकेवर कच्चे काम करू नये यासाठी प्रश्नपत्रिकेवर मागील बाजूस असलेल्या कोऱ्या कागदाचा वापर करावा. सूचना 7, परीक्षा संपल्यानंतर मूळ उत्तरपत्रिका, चेस्ट क्रमांक, पेन व पॅड आपल्या सेक्टर अधिकाऱ्याकडे जमा करावे. उमेदवार आपल्यासोबत प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेची दुय्यम प्रत घेऊन जाऊ शकतात. म्हणजे जी तुम्हाला कार्बन कॉपी दिली जाईल ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. सूचना क्रमांक 8 आहे, परीक्षा संपल्यानंतर नमुना उत्तरपत्रिका पोलीस मुख्यालय प्रवेशद्वार येथे लावण्यात येईल. तसेच आयुक्तालयाची वेबसाईट, फेसबुक, ट्विटर व टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध करून देण्यात येईल. उमेदवार त्यावरून आपल्या गुणांची पडताळणी करू शकतात. तर ह्या सूचना मित्रांनो आता या 2024चे जे पेपर होणार त्याच्यामध्ये काही चेंज होऊ शकतात. तरी सूचना वाचल्याशिवाय पेपर सोडू नका. ठीक आहे. पुढचा आता आपण प्रश्नाला सुरुवात करणार आहोत मित्रांनो. तर प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 होता, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? मराठी ग्रामरवरती हा प्रश्न आहे, मराठी व्याकरणवरती हा प्रश्न आहे. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? डार्क अक्षरामध्ये जे दिसत असेल ते या प्रश्नाची उत्तरे आहे मित्रांनो. PDF तुम्हाला पाहिजे असेल तर मी टेलिग्रामला टाकणार आहे. PDFची फाईल तुम्ही टेलिग्रामवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 1 होता, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? 4 ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये असेल आणि याचे जे योग्य उत्तर असणार मित्रांनो संयुक्त व्यंजन. ठीक आहे. संयुक्त व्यंजन हे याचे योग्य उत्तर असेल. तर मला तर वाटत नाही टिक मार्क करायची काही आवश्यकता आहे, तरी मी तुम्हाला करून देतो. ठीक आहे. नंतर आहे प्रश्न क्रमांक 2, देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? 4 ऑप्शन याच्यामध्ये दिलेले आहे, स्वरसंधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी आणि हलसंधी. तर देवालय हा शब्द जो आहे मित्रांनो स्वरसंधीचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, कोणते विशेष नाम डॅश असते, रिकामी जागा असते? म्हणजे कोणते विशेषणाम रिकामी जागा असते? पर्याय क्रमांक 4 आहे, अनेक वचनी, एक वचनी, ए व बी दोन्ही यापैकी कोणतेही नाही. तर प्रश्न क्रमांक 3 यांचे योग्य उत्तर असणार आहे, कोणते विशेषनाम हे एक वचनी असते. ठीक आहे. मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील काळ कोणता आहे? मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील काळ कोणता आहे? 4 ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहे, साधा भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ किंवा पूर्ण भूतकाळ. तर मी गावाला पोहोचला या वाक्यातील काळ जो आहे तो पूर्ण भविष्यकाळ आहे. ठीक आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा. रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा. ऑप्शन क्रमांक 1 आहे कर्तरी, 2 आहे कर्मणी, 3 आहे अकर्म भावे आणि 4 आहे सकर्म भावे. तर रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक D सकर्म भावे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, उंबरठे झिजवणे या वाक्य प्रकाराचा अर्थ सांगा. प्रश्न क्रमांक 6 आहे, उंबरठे झिजवणे या वाक्य प्रकाराचा अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1 आहे हेलपाटे मारणे, अति कष्ट करणे, अति त्रास देणे आणि हिणवणे. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न जो ऑप्शन आहे हेलपटे मारणे म्हणजे उंबरठे झिजवणे या वाक्य प्रकाराचा अर्थ असणार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 यापैकी शुद्ध शब्द ओळखा.
म्हणजे खाली तुम्हाला 4 शब्द दिले, यापैकी शुद्ध शब्द कोणता आहे तर तुम्हाला ओळखायचा आहे. कोणत्या शब्दाचा विलंटी उकार उच्चार सगळं व्यवस्थित आहे ते तुम्हाला बघायचं आहे. शुद्ध शब्द त्यालाच म्हटलं जाते. तर ऑप्शन नंबर एमध्ये दिला आशीर्वाद, बीमध्ये भूतपिच्छाच, शीमध्ये महत्त्व आणि डीमध्ये मतितार्थ. तर यापैकी शुद्ध शब्द जो असणार आहे तो आशीर्वाद असणार आहे, पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 8 आहे, मिलिंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. मिलिंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. ऑप्शन नंबर ए आहे भ्रमर, बीमध्ये आहे पंकज, शीमध्ये आहे अली आणि डीमध्ये आहे भुंगा. तर मिलिंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द म्हणजे पंकज आहे. याच्यानंतर 9वा प्रश्न आहे मित्रांनो, इतिश्री करणे म्हणजे काय. ऑप्शन क्रमांक ए पराकाष्ठा करणे, बी म्हणजे आरंभ करणे, शी म्हणजे खूप कष्ट करणे आणि डी म्हणजे शेवट करणे. तर इतिश्री करणे म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक डी, शेवट करणे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा. ऑप्शन नंबर ए विश्लेष, ऑप्शन नंबर बी यमक, ऑप्शन नंबर सी रूपक आणि ऑप्शन नंबर डी अनुप्रास. तर हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्याचा जो अलंकार असणार आहे तो श्लेष अलंकार असणार आहे मित्रांनो. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता. ए आहे सासू, बी आहे कन्या, शी आहे पोळी आणि डी आहे यापैकी सर्व. तर खालीलपैकी अनेक वचनी शब्द म्हणजे कन्या. ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर असणार आहे. गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता. गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता. प्रश्न क्रमांक 12 आहे. ऑप्शन नंबर ए आहे गिरी प्लस ईश, ऑप्शन नंबर बी आहे गिरी प्लस ईश, ऑप्शन नंबर सी आहे गिरी प्लस ईश आणि ऑप्शन नंबर डी आहे गिरी प्लस ईश. ठीक आहे. तर गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह होणार आहे मित्रांनो गिरी म्हणजे छोटा गी आणि छोटा री प्लस ईश. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी याचा योग्य उत्तर असणार आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 मध्ये विचारण्यात आलेला आहे, शब्दाच्या खालील जातीपैकी अविकारी जात ओळखा. शब्दाच्या खालील जातींपैकी अविकारी जात ओळखा. ऑप्शन नंबर ए आहे क्रियापद, बी आहे क्रियाविशेषण, ऑप्शन नंबर सी आहे नाम आणि ऑप्शन नंबर डी आहे सर्वनाम. तर खालीलपैकी जातीपैकी अविकारी जात जी आहे ती ऑप्शन क्रमांक बी असणार आहे, क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो, अधमुख या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अधमुख या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन नंबर ए मध्ये दिला सम्मुख, बी मध्ये विन्मुख, सी मध्ये उन्मुख आणि डी मध्ये दुर्मुख. तर अधोन्मुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणार पर्याय क्रमांक सी मित्रांनो, उन्मुख. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15 आहे मित्रांनो, आम्ही या सर्वनामांचा प्रकार सांगा. आम्ही या सर्वनामांचा प्रकार सांगा. ए मध्ये दिला दर्शक सर्वनाम, बी मध्ये संबंधी सर्वनाम, सी मध्ये प्रश्नार्थक सर्वनाम आणि डी मध्ये पुरुषवाचक सर्वनाम. तर आम्ही या सर्वनामाचा प्रकार आहे मित्रांनो पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय क्रमांक डी याचे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत याच्यासाठी सुयोग्य शब्द कोणता. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत यासाठी सुयोग्य शब्द कोणता. ऑप्शन नंबर 1 आहे नांदी, बी आहे गण, सी आहे स्वगत आणि डी आहे गौडन. तर नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत यासाठी सुयोग्य शब्द आहे नांदी, पर्याय क्रमांक 1 याचे उत्तर असणार आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी विशेष नाम ओळखा. 4 नावे तुम्हाला दिलेली आहे, नवलाई, सरस्वती, चांदी आणि धैर्य. तर खालीलपैकी विशेष नाम कोणते. तर सरस्वती हे विशेष नाम आहे मित्रांनो. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे या अर्थाचा खालीलपैकीचा शब्द कोणता आहे. ऑप्शन नंबर ए आहे मासिक, बी आहे साप्ताहिक, सी आहे दैनिक आणि डी आहे नियतकालिक. तर ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे या अर्थाचा खालीलपैकी जो शब्द आहे तो नियतकालिक आहे म्हणजे पर्याय क्रमांक डी आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. प्रश्न क्रमांक 19 आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. कांता, नंदिनी, भार्या आणि अर्धांगी. तर याच्यामध्ये जो गटात न बसणारा शब्द आहे तो पर्याय क्रमांक बी आहे नंदिनी. नंतर 20वा प्रश्न आहे मित्रांनो, तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अवयव ओळखा. तो फार हळू बोलतो या वाक्यातील क्रियाविशेषण अवयव ओळखा. ऑप्शन नंबर ए आहे तो, बी आहे फार, सी आहे हळू आणि डी आहे बोलतो. तर प्रश्न क्रमांक 20चे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हळू. याच्यानंतर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 21, जर एका सांकेतिक भाषेमध्ये दिल्ली हा शब्द 3-7-3-5-4-1 असा लिहितात तर कलकत्ता हा शब्द 8-2-5-8-9-6-6-2 असा लिहिला जातो. तर या भाषेत कालिकत हा शब्द कसा लिहिला जाईल. तर मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आहे, तुम्हाला येतच असेल, नसेल येत तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न स्पष्टीकरणासाठी सांगेल. तर 21व्या नंबरला शी योग्य उत्तर असणार आहे. स्पष्टीकरणासोबत तुम्हाला प्रश्नाचे उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तुम्हाला कसे उत्तर आले ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे मित्रांनो, अशा आरशामध्ये पाहिले असता घड्याळीमध्ये 3:15 वाजले होते तर प्रत्यक्षात घड्याळात किती वाजले होते.
आरशामध्ये पाहिले असता घड्याळामध्ये 3:15 वाजले होते, तर प्रत्यक्षात घड्याळामध्ये पाहिले असता किती वाजले होते? ऑप्शन क्रमांक आहे 8:45, बी आहे 9:15, सी आहे 9:45, डी मध्ये आहे 7:45. ऑप्शन क्रमांक याचे योग्य उत्तर असणार आहे 8:45. प्रश्न क्रमांक 23 आहे, जर ए म्हणजे वजा, बी म्हणजे अधिक, सी म्हणजे गुणिले व डी म्हणजे भागिले, तर 27B 81 D 9A 62 बरोबर किती? याचे योग्य उत्तर असणार मित्रांनो डी, पर्याय क्रमांक 24 तुम्ही काढू शकता. ठीक आहे. बाकीचे तुमचे जर काही कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण सांगेल. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24 आहे, एका कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी भाग घेतला आहे. प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलांसोबत कुस्ती खेळायची आहे, तर कुस्तीच्या किती मॅचेस घ्याव्या लागतील? प्रश्न नीट आहे का? एका कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी भाग घेतला आहे. प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलासोबत कुस्ती खेळायची आहे, तर कुस्तीच्या किती मॅचेस कराव्या लागतील किंवा घ्याव्या लागतील? ऑप्शन क्रमांक 1 आहे 8, बी आहे 10, सी आहे 20 आणि डी आहे 9. तर याचे योग्य उत्तर असणार मित्रांनो पर्याय क्रमांक बी 10. याच्यानंतर 25 प्रश्न आहे मित्रांनो, एका 25 मुलींच्या गटातील 7 मुली हिंदी भाषा बोलतात, 8 मुली इंग्रजी भाषा बोलतात. दोन्ही भाषांनी येणाऱ्या मुलींची संख्या, तर दोन्ही भाषा येणाऱ्या मुलींची संख्या किती? तर पर्याय क्रमांक सी याचे योग्य उत्तर असणार आहे 3. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26, जर 26 जानेवारी 2023 रोजी गुरुवार होता, तर 15 ऑगस्ट 2023 रोजी कोणता वार होता? ठीक आहे. जर 26 जानेवारी 2023 रोजी गुरुवार होता, तर 15 ऑगस्ट 2026 रोजी कोणता वार असेल? तर ऑप्शन नंबर ए आहे रविवार, बी आहे मंगळवार, सी आहे सोमवार आणि डी आहे बुधवार. तर याचे जे योग्य उत्तर असणार ते मंगळवार असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी. याची ट्रिक काय आहे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता, मी तुम्हाला याची ट्रिक सांगेल. नंतर आहे 27, विसंगत क्रमांक शब्द ओळखा किंवा विसंगत क्रमांक शोधा किंवा विसंगत संख्या शोधा. याच्यामध्ये 41, 43, 47, 49, 53, 61, 71 आणि 73. योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए 49. याच्यानंतर एक माणूस सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडली आहेत, तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेस असेल? एक माणूस सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडले आहेत, तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेने असेल? ए आहे पूर्व, बी आहे पश्चिम, सी आहे दक्षिण आणि डी आहे उत्तर. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, उत्तर दिशेने. खालीलपैकी पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. तर याच्या जो योग्य उत्तर असणार मित्रांनो कलहारी अमेरिका. ठीक आहे. कलहारी जी अमेरिका ह्या विसंगत शब्द आहे. याच्यानंतर रिटाने वीणाला सांगितले की काल मी ज्या मुलीला भेटलो ती मुलगी माझ्या मैत्रिणीच्या आईच्या दराची मुलगी आहे, तर त्या मुलीचे रिटाच्या मैत्रीशी नाते काय? प्रश्न क्रमांक 3, रिटाने वीणाला सांगितले की काल मी ज्या मुलीला भेटले ती मुलगी माझ्या मैत्रिणीच्या आईच्या दिराची मुलगी आहे, तर त्या मुलीचे रिटाच्या मैत्रिणीशी नाते काय? पर्याय क्रमांक सी याचे योग्य उत्तर असणार आहे चुलत बहीण. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, एका साकेतिक भाषेमध्ये 123 म्हणजे ब्राईट लिटल बॉय, 145 म्हणजे टॉल बिग बॉय आणि 637 म्हणजे ब्युटिफुल लिटल फ्लॉवर. तर या भाषेमध्ये ब्राईट या शब्दाशी कोणता अंक वापरला आहे? तर पर्याय क्रमांक बी याचे योग्य उत्तर असणार आहे 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32, 169ला 2197 तर 196ला किती? तर याचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो 2744. प्रश्न क्रमांक 33 आहे उत्तर नंतर आहे प्रश्नार्थक चिन्ह, पूर्व नंतर आहे प्रश्नार्थक चिन्ह, नंतर दक्षिण. तर याचे योग्य उत्तर असणार आहे बी ईशान्य आणि आग्नेय. ठीक आहे. तुम्हाला कोणत्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता मित्रांनो. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 34 आहे, जर ए बराबर 26 आणि सन बराबर 27 तर कॅड बराबर किती? याचे योग्य उत्तर असणार मित्रांनो 57. सर्व जे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करून मिळेल. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 35 आहे मित्रांनो, कंट्रिक्शन या शब्दाचा वापर करून खालीलपैकी कोणता शब्द बनवता येत नाही? तर ऑप्शन क्रमांक याचे सी असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर असणार आहे. याच्यानंतर 36 क्रमांकाचा प्रश्न आहे मित्रांनो, 14, 28, 20, 40, 32, 64. 14, 28, 20, 40, 32, 64 नंतरची येणारी संख्या कोणती? ऑप्शन नंबर डी याचे योग्य उत्तर असणार आहे 56. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 37 आहे, घड्याळामध्ये 2 वाजले असताना मिनिट काटा व तास काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल? घड्याळामध्ये 2 वाजले असताना मिनिट काटा व तास काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? याचा जो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए 60 अंशाचा. नंतरचा प्रश्न 38वा, अफगाणिस्तानला काबूल तर इराणला काय? तर अफगाणिस्तानला काबूल तर इराणला काय म्हणजे हा राजधानीचा प्रश्न आहे मित्रांनो. याचा योग्य उत्तर असणार आहे बी तेहरान. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रोहनच्या वर्गात वरून 7वा,
रोहनच्या वर्गात वरून 7वा तर खालून 26वा नंबर आहे, तर रोहनच्या वर्गात मूल्य किती? योग्य उत्तर असणार आहे 32, पर्याय क्रमांक शी. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. करण दक्षिणेला तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 135 अंशावरून वळाला, नंतर घड्याळाच्या दिशेने 180 अंशावरून वळाला. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? प्रश्न क्रमांक 40 आहे, करण दक्षिणेला तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 135 अंशातून वळाला, नंतर घड्याळाच्या दिशेने 180 अंशातून वळाला. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? तर प्रश्न क्रमांक 40चे योग्य उत्तर आहे नैऋत्य. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह म्हणजे चंद्र नाहीत? प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह म्हणजे चंद्र नाहीत? युरेनियस, नेप्च्यून, मंगळ किंवा यापैकी नाही, तर याचे योग्य उत्तर असणार यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 42, भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? ऑप्शन नंबर ए आहे महाराष्ट्र, बी आहे गुजरात, सी आहे तेलंगणा आणि डी आहे मध्य प्रदेश. तर भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारं राज्य म्हणजे गुजरात आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आहे. नंतर 43वा प्रश्न आहे मित्रांनो, जैन धर्मियांचे प्रथम तीर्थकार कोण होते? जैन धर्मियांचे प्रथम तीर्थकार कोण होते? तर अनंतनाथ, अजितनाथ, महावीर आणि ऑप्शन क्रमांक डी ऋषभनाथ. तर जैन धर्मियांचे प्रथम तीर्थकार जे होते ते ऋषभनाथ होते. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 44 आहे, भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऋतुराज अवस्थी. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय क्रमांक शी याचे योग्य उत्तर असणार आहे 6 जून. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत? तर तेव्हाचे सत्या नडेला होता, आता ते तुम्ही बघू शकता, ठीक आहे, गुगलवर सर्च मारून, किंवा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत? तर 2023 साली सत्या नाडेला होता, तर आता कोण आहे ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर खालीलपैकी पेशव्यांच्या त्यांच्या कालखंडानुसार योग्य क्रम लावा. पहिला आहे बाळाजी बाजीराव, दुसरा आहे मारुतपंत पिंगळे, तिसरा आहे बाळाजी विश्वनाथ, चौथा आहे सवाई माधवराव, पाचवा आहे नारायणराव आणि 6वा आहे माधवराव. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 2, 3, 1, 6, 5, 4. नंतर आहे पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर असणार मित्रांनो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. ठीक आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 49 आहे, फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022चा उपविजेता देश कोणता होता? तर फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022चा उपविजेता देश फ्रान्स होता. नंतर आहे प्रश्न क्रमांक 50, कुनो नॅशनल पार्क खालीपैकी कोणत्या राज्यात आहे? कुनो नॅशनल पार्क खालीपैकी कोणत्या राज्यात आहे? उत्तर याचे असणार आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश. ठीक आहे, मध्य प्रदेश हे याचे योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो 50 प्रश्नाचे जे आहे तो पार्ट 1 आपल्या इथे खतम होत आहे. पुढचे 50 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला काही हेल्प लागली किंवा मदत लागली किंवा कशाचे प्रश्न सेट लागले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. मी तुम्हाला टेलिग्रामला ते फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. बाकी याची जी डिटेल माहिती आहे किंवा याचे काही प्रश्नात तुमच्या ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नाचे उत्तरे डिटेल देण्यात येईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.